जय श्रीराम. बसून उठल्यावर भरपूर जणांना त्रास होत असतो शरीरामध्ये. तर हे काय कारण असतं? भरपूर जण बसून उठतात तर त्यांचे कंबर दुखते, सांधे दुखत असतात, पाठ दुखत असते, हातपाय दुखत असतात, मान दुखत असते. भरपूर असे त्रास होत असतात ज्यामुळे बॉडी आखडलेली असते, स्टिफनेस आलेला असतो. तर मित्रांनो, हे कशामुळे होत असतं? तुमचं वजन जास्त प्रमाणात झालं असल्यावर, तुमची हालचाल कमी झाल्यावर, त्यानंतर शरीरामध्ये व्हिटॅमिन डी, B12 कमी झाल्यामुळे, त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये भरपूर असं पाणी कमी झाल्यामुळे होत असतं. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे वजन जास्त झाल्यामुळे होत असतं. तर मित्रांनो, या गोष्टी भरपूर जणांना जाणवत असतात की बसून उठल्यावर त्यांच्याकडून थोड्याफार प्रमाणात लवकर उठलं जात नाही आणि उठल्या गेल्यानंतर या गोष्टी त्यांना जाणवत असतात. तर मित्रांनो, यावर मी तुम्हाला उपाय सांगणार आहे की तुम्ही ज्यांना कोणाला त्रास होत असेल की ते बसले आणि उठल्यावर लवकर उठलं जात नाही आणि उठल्यावर भरपूर असा त्रास होतो, पूर्ण शरीर पेन होऊ राहिलं, तर त्यांच्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ बनवलेला. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम मित्रांनो. तर मित्रांनो, ज्यांना उठून म्हणजे बसल्यावर उठून त्रास होत असेल त्यांना एक उपाय सांगणार आहे. उपाय म्हणजे असे भरपूर उपाय. त्यांना जर असं नीट पोश्चर त्यांचं नीट चांगलं व्हायला पाहिजे तर त्यांनी काय केलं पाहिजे? सर्वात पहिले मित्रांनो, त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमी असल्यामुळे ह्या गोष्टी त्यांना जाणवत असतात. त्यानंतर प्रोटीन इंटेक चांगला ठेवा. असं नाही सांगते की पावडर फॉर्म मध्ये घ्या. तुम्ही प्रॉपरली तुमच्या जे अन्नामधून आपल्याला प्रोटीन भेटतात ते अन्न तुम्ही दररोज खायला सुरुवात करा. त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये वॉटर लेवल हे कमी झाल्यामुळे या गोष्टी सुद्धा जाणवत असतात. म्हणून तुम्ही दररोज तुमच्या वयाच्या हिशोबाने तुम्ही तितकं पाणी लिटरमध्ये प्यायला सुरुवात करा. त्यानंतर तुम्ही दररोज अशी हालचाल करा, म्हणजे जास्त हेवी नाही सांगते, कमीत कमी तुम्ही दिवसभरामध्ये जितकं तुम्हाला चालता येईल तितकं वॉक ठेवा, म्हणजे ती तुमच्या हातपायाची मुवमेंट होत राहील. आणि जितकं तुम्ही खाली फ्लोअरवर बसायची सुरुवात करता ती थोडी टाळा. खुर्चीवर बसा, टेबलवर बसा, किंवा टेबल म्हणतो आपल्या घरी जो सोफा सेट वगैरे ज्या असेल त्याच्यावर बसा, पलंगावर बसा, या गोष्टीवर तुम्ही बसा. जास्त खाली बसू नका, म्हणजे जास्त खाली बसल्यावर आपली स्टिफनेस मसलची वाढून जात असते वय झाल्यानंतर सुद्धा. तर त्यांना हे खास करू नये. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही ज्यांना कोणाला हा त्रास होतो त्यांनी मॉर्निंगला कमीत कमी ब्रिस्क वॉकिंग, जितकं त्यांना थोडंफार जोरात चालता येईल त्यांनी, म्हणजे जास्त जोरात नाही, नॉर्मली जोरात चालता येईल, ब्रिस्क वॉकिंग करता येईल, त्यांनी ती वॉकिंग करा. कमीत कमी 15 ते 20 मिनिटं करा. त्यानंतर जेवण झाल्यानंतरची वॉकिंग करा. त्यानंतर जेवण झाल्यावर लगेच झोपू नका, म्हणजे तुमचं लगेच जेवण झाल्यावर झोपले तर तुमचं वजन वाढेल. आणि जितकं वजन तुम्हाला कंट्रोलमध्ये करता येईल तितकं वजन कंट्रोल करा. असं नाही सांगते मी डाएट करा. आणि हा मोस्ट ऑफली बघायला गेला ना, जास्त प्रमाणात हा 45 ते 50 वय असलेल्या लोकांना हा त्रास होत असतो. म्हणून त्यांनी कमीत कमी त्या मित्रांनो थोडं बॉडीला जी मुवमेंट होईल ती ठेवायला पाहिजे. असं नाही म्हणत की मी जास्त काम करा, पण तुम्ही 2 टाइम चालणं ठेवा, खाली बसणं टाळा, त्यानंतर प्रोटीन इंटेक वाढवा, पाणी जास्त प्रमाणात प्या. आणि तुम्हाला जर एक्सरसाइज करता येईल तर एक्सरसाइज नक्की करा, जेणेकरून तुम्हाला हा रिझल्ट भेटणार आहे. म्हणून मित्रांनो, ज्यांना उठून म्हणजे बसून उठल्यावर जो त्रास होत असेल ते उपाय मी तुम्हाला सांगितले शेवटच्या आपल्या या व्हिडिओमध्ये, तर ते केल्याने त्यांचा भरपूर असा त्रास कमी होऊन जाणार आहे. जी मसलची स्टिफनेस आहे ती पूर्णतः मिटून जाणार आहे. तर मित्रांनो, हा उपाय करा, तुम्हाला 100% रिझल्ट येईल. आणि मित्रांनो, असं नवीन नवीन उपायासाठी आपल्या ओगला फिटनेस कोचच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जिमला व्हिजिट करा. जय